पाऊस पडतो कसा? पावसामागचं विज्ञान. तुम्ही कधी विचार केला आहे का? आकाशातून पडणारा हा पाऊस नेमका कुठून येतो? ढगामध्ये इतकं पाणी येतं तरी कुठून? चला तर मग आज जाणून घेऊया पावसामागचं अद्भुत विज्ञान. नमस्कार मित्रांनो. पाऊस हा निसर्गाचा एक सुंदर चमत्कार वाटतो, पण त्यामागे एक अतिशय रंजक वैज्ञानिक प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेला वॉटर सायकल म्हणजे जलचक्र म्हणतात. मग येतं बाष्पीभवन. सूर्याची उष्णता समुद्र, नद्या, तलाव आणि जमिनीवरील पाण्याला गरम करते. त्यामुळे ते पाणी हळूहळू वाफेत रूपांतरित होऊन आकाशाकडे जाते. त्या प्रक्रियेला बाष्पीभवन म्हणतात. मग ढगांची निर्मिती कशी होते तर ते पाहूयात. ही वाफ वर जाताना थंड हवेला भेटते. थंड हवा झाल्यावर वाफेचे अगदी छोटे पाण्याचे थेंब तयार होतात आणि लाखो कोट्यावधी थेंब एकत्र येऊन जे काळे ढग होतात. मग पाऊस कसा पडतो ते पाहूयात. ढगांमधील हे थेंब एकमेकांना मिळत जातात आणि मोठे होतात. तेव्हा ते खूप जड होतात. तेव्हा ते आकाशात तरंगू शकत नाहीत आणि मग ते पावसाच्या थेंबाच्या रूपात जमिनीवर पडतात. तर हे जलचक्र कंटिन्युअस पुन्हा तसंच सुरू राहतं. जमिनीवर पडलेलं पाणी पुन्हा नद्या, तलाव आणि समुद्रात मिसळतं. सूर्य पुन्हा त्याच बाष्पीभवन करतो आणि हे चक्र सतत सुरू राहतं. म्हणूनच याला जलचक्र म्हणतात. म्हणून पुढच्या वेळी पावसाचा एखादा थेंब तुमच्या हातावर पडेल तेव्हा लक्षात ठेवा, त्याने समुद्र, ढग आणि आकाशाचा मोठा एक अद्भुत प्रवास पूर्ण केलेला आहे. निसर्गाचा प्रत्येक थेंब आपल्याला एक गोष्ट शिकवतो. पाणी अमूल्य आहे, म्हणून त्याची जपणूक करा. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.